देशावर संकट आल्यास कायम पंतप्रधान मोदींसोबत राहणार अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली आहे। पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये ठाकरेंनी ही भूमिका मांडली। काश्मीर कालही आपलं होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार असं ठाकरे म्हणाले। एक वेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर राहणार असा टोला देखील ठाकरेंनी लगावला। तर भाजप ओव्हरलोड झालेलं जहाज आहे, कोण बुडतंय ते समजून घ्या असं देखील ठाकरे म्हणाले। अजित पवार आणि शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलं। तर ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना या बैठकीमधून नेमक्या काय सूचना दिल्यात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ। देशावर संकट आल्यास कायम पंतप्रधान मोदींसोबत राहणार असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये म्हटले, काश्मीर कालही आपलं होतं, आजही आहे आणि उद्याही आपलंच राहील असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले। एक वेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलं राहील असंही उद्धव ठाकरे म्हणाले। आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत असंही उद्धव ठाकरेंनी याच पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटलं। भाजप ओव्हरलोड झालेलं जहाज आहे, तुम्हीच समजून घ्या कोण बुडतंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत असं म्हणत त्यांनी दोन्ही पक्षांना टोला सुद्धा लगावलाय। वन नेशन वन इलेक्शन करताना पीएम सीएमनी प्रचारात उतरू नये असं सुद्धा ठाकरेंनी म्हटलंय। सत्ता आल्यावर हुरळून जायचं नाही, सत्ता गेल्यावर दुःखी व्हायचं नाही असा संदेश त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय। तर सत्ता मिळवता येईल यासाठी प्रयत्न करायचे असाही संदेश त्यांनी दिलेला आहे। तर उद्धव ठाकरेंच्या जहाजावरील विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली। जे जहाज आता बुडायला लागलंय त्या जहाजाची चिंता करा असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं। त्यांचं जहाज आता डुबायला लागलेलं आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी। त्यांचं जहाज आता डुबायला लागलेलं आहे, त्या जहाजाची त्यांनी चिंता करावी।